प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीमपंथर राजेश गवळी आपले सर्वांचे आपल्या लाडक्या भीमपंथर या क्रांती वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। मित्र हो, आज आपण उल्हासनगरच्या लाल चक्की 4 नंबर मध्ये आलेलो आहोत। अर्थात आज जे आपल्या समोर बसलेले आहे त्यांची ओळख सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नाव आणि हा चेहरा एका कारणामुळे गेलेला आहे। ते कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की 5 डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शपथविधी घेण्याचा निर्णय जाहीर केला। त्यावेळेला त्या निर्णयाच्या विरोधात जाहीरपणे पहिलं आंदोलन ह्याच व्यक्तीने केलं होतं। त्यांचं नाव आहे विजय मधुकर गायकवाड। अर्थात त्या आंदोलनामुळे विजय गायकवाड हे घराघरात गेलेलं एक नेतृत्व आहे, उमद नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते दानशूर नेतृत्व आहे। त्यांचे वडील मधुकर एकनाथराव गायकवाड यांच्याप्रमाणे त्यांची ही दान धर्माची एक वृत्ती आहे। कोणताही व्यक्ती वंचित राहता कामा नये, पीडित राहता कामा नये, त्याच्यावरती शोषण होता कामा नये याची परिपूर्ण खबरदारी त्या आपल्या वृत्तीमधून आपल्या कृतीमधून करत असतात, घेत असतात। आज त्याच व्यक्तीला विजय गायकवाड, ज्यांना प्रेमानं लोक गोल्डन मॅन सुद्धा म्हणतात, अशा विजय गायकवाड साहेबांच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत। अर्थात त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी। विजय गायकवाड एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांचा राजकीय पिंड नाही, कोणत्याही प्रकारे ते राजकारणामध्ये अद्यापपर्यंत आलेले नाही आणि समाज सेवेच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत या ठिकाणी उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल किंवा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे। त्या संदर्भात मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही समाजसेवेच्या माध्यमातून जे आतापर्यंत सामाजिक कार्य केलं, मला आपल्याकडून फक्त जाणून घ्यायचं की आपल्याला या समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली, आपल्या घरामध्ये असं काही वातावरण होतं का? सर्वप्रथम नमस्कार राजेश सर, तुमचा मी खूप मनपूर्वक आदर करतो की तुम्ही हा प्रश्न विचारला। समाजसेवेची आवड मला या कारणामुळे आली की माझा जन्म खूप गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे। खूप गरिबीची हालातीची परिस्थिती होती। त्या परिस्थितीला आपण पुढे नेऊन एक समाजामध्ये माझं एक नाव निर्माण करायची एक मी छोटीशी कोशिश केली आणि काही लोक जे माझ्यापर्यंत येत होते, गरजू लोक, तर मी एक विचार केला की बाबासाहेबांची एक शिकवण होती की स्वतःसाठी सगळे जगतात, खरा माणूस तोच जो सगळ्यांसाठी जगेल। तर तीच एक विचारधारा मनात ठेवून आज माझ्याकडे जेवढे गरजू लोक येत होते, मी माझ्या परीने जेवढे होईल त्यांना मदत करत होतो आणि बस माझी हीच इच्छा आहे, इथनं पुढेही माझे काम असे चालत राहतील। अर्थात विजय दादांनी सांगितलं की हा जो समाजसेवेचा वारसा आणि वसा जो मला मिळाला आहे तो माझ्या आईवडिलांकडून मिळाला आणि अर्थात माझ्यावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचंड असा प्रभाव असल्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार की समाजासाठी तुम्ही काहीतरी देणं लागता, ते तुम्ही केलं पाहिजे, या उदात्त भावनेतून मी समाजसेवा माझी प्रारंभ केलेली आहे। अर्थात समाजसेवेला कोणता अंत नसतो, तो शेवटपर्यंत ते चालूच ठेवणार आहे। दादा, समाजसेवेसाठी तुम्ही महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेची देखील स्थापना केलेली आहे। ते या महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या माध्यमातून आपलं पुढील उद्दिष्ट काय असणार, म्हणजे कोणत्या प्रकारे समाजाची तुम्ही विद्यार्थी आहे, कामगार वर्ग आहे, महिलांचे प्रश्न आहे, इतर आणि ज्या भेडसावणारे प्रश्न आहेत, दैनंदिन नागरिक प्रश्न, त्या संदर्भात आपली संघटनेच्या वतीनं काय भूमिका असणार आहे?
माझ्या संघटनेचा उद्देश असाच आहे. आज जेवढे महिला आहेत जे घरी असतात तर त्यांना घरी बसून काही काम भेटत नाही किंवा काही नाही, तर माझ्या संघटनेच्या माध्यमातून एकच लक्ष असेल की त्यांना घर बसल्या रोजगार दिला पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या भरपूर काही अशा योजना आहेत पण त्या साधारण महिलापर्यंत पोहोचत नाही. तर आपल्या संघटनेचं एक पहिलं मुख्य कारण हे असेल की त्यांच्या घरी रोजगार पोहोचला पाहिजे आणि त्यांना घरी बसून घरचं काम करून तो रोजगार करून 4 पैसे जे येतील ते आपल्या कुटुंबाला लावतील. आणि दुसरा विषय, आज जेही शाळा आहे, आता तुम्ही बघत असाल की शाळा किती महाग झाली आहे. आज सातत्याने सरकारी शाळा पूर्णपणे बंद होत चालल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहे, जे काय संचालक आहे, त्यांच्या हिशोबाने मनात येईल तशी फीस घेत आहे. तर आपलं एक माझं संघटनेच्या माध्यमातून सरकाराकडे एक नेहमी असं आव्हान आहे की सरकारी शाळा बंद करू नका, उलट त्याला डेव्हलप करून इंग्लिश माध्यमातून ती शाळा आणा, म्हणजे कुठेतरी आपले गोरगरीब जो आपला जो वर्ग आहे, वंचित वर्ग, तो कुठेतरी शिकून पुढे जाईल. दादांचा प्रामाणिक हेतू जो आता त्यांच्या बोलण्यातून ओतप्रोत आपल्याला दिसून आलेले आहे, त्यांच्या मनातली एक तळमळ आपल्याला दिसून आलेली आहे की माझ्या समाजातला, माझ्या विभागातला आणि मी जिथं राहतो त्या जिल्ह्यातला एकही गरीब विद्यार्थी हा केवळ आणि केवळ फी साठी म्हणा किंवा पैसा अभावी म्हणा शिक्षणापासून तो वंचित राहता कामा नये. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिलेला आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या विभागातला कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यासाठी हवं ते सहकार्य मी त्याला करायला तयार आहे, द्यायला तयार आहे. आमच्या महिला कोणत्याही पद्धतीनं लाजीरवानं जीवन न जगता त्यांनी स्वाभिमानं स्वबळावरती उभं राहावं, त्यासाठी त्यांना जी काही सहायता करायला मदत लागेल ती मी द्यायला तयार आहे. असा हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेची स्थापना केलेली आहे. अर्थात आपण बघतो या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी जनोपयोगी कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे. अनेक प्रकारची शिबिर ते घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांचे शिबिर ते लावतात, आरोग्य शिबिर लावतात, अनेक प्रकारचे शिबिर ते घेतात, कार्यक्रम राबवतात, बेरोजगारांच्या प्रश्नांवरती बेरोजगारांचे रोजगार शिबिर घेतात. अशा या सर्व माध्यमातून ते घेत असताना मला असं वाटतं दादा की एकटे विजय गायकवाड या सगळ्या गोष्टीला पुरणार नाही. अशा हजारो विजय गायकवाड आपल्याला तयार करावे लागतील, तरच या समाजामध्ये कुठंतरी सकारात्मक बदल आपल्याला दिसून येईल. पण म्हणतात ना ते सत्याशिवाय शहाणपण नाही. मग याच्यासाठी तुम्हाला राजकारणाची जोर द्यावीच लागणार आहे. तर तुमच्या मनामध्ये कधी असा प्रश्न म्हणजे निर्माण झालाय का की आपण राजकीय क्षेत्र निवडलं पाहिजे, किंवा तुमच्या मनात काही आहे का, तसं काही योजना आहे का राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याची? जेव्हा मी संघटना सुरू केली त्या टाइम मला वाटलं की मी संघटना चालू करून सगळ्या लोकांचे प्रश्न सोडू शकतो. पण जेव्हा मी काही निवेदन घेऊन जरा सरकारी ऑफिसेसमध्ये किंवा अधिकाऱ्यांशी भेटतो तेव्हा कुठेतरी मला कमतरता वाटते. तेव्हा मला काही लोकांनी सल्ला दिला की दादा तुम्ही कुठेतरी स्वतः निवडणूक लढा, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला भरपूर मताने जिंकून आणेल आणि तुम्ही आमचे कामं करा. तर मला कुठेतरी असं वाटलं की नाही, यांचं म्हणणं कुठेतरी बरोबर आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून असं माझ्या मनात आहे की येणाऱ्या आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका लागतील तिथे जर माझा विचार असा चालू आहे, जर जमलं तर मी माझं एक नेतृत्व तिथं तयार करण्याची कोशिश करेन. या ठिकाणी विजयदादा गायकवाड यांनी अतिशय ब्रेकिंग अशी न्यूज आपल्याला दिलेली आहे. राजकारणात येण्याच्या संदर्भात ते सकारात्मक विचार करत आहे. जर विजयदादा गायकवाडांसारखे प्रामाणिक नेतृत्व राजकारणात आलं तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला ते हादरे बसल्याशिवाय राहणार नाही. इथली प्रस्थापित व्यवस्था ते उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण अशी प्रामाणिक माणसं राजकारणामध्ये फार दुर्मिळ आहेत.
आणि त्यामुळे निश्चितच आमच्या सदिच्छा, जसं आता तुम्ही बोलताना बोलले की समाजाची इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे की मी माझी स्वतःची इच्छा नाही, परंतु लोकांची इच्छा आहे की मी यावं. तर लोकांच्या इच्छेचा मान राखून निश्चितपणे दादा तुम्ही राजकारणात याल, यशस्वी व्हाल, या तुम्हाला आमच्या नक्की सदिच्छा आहे. आता ह्या ठिकाणी एक समाजामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो किंवा तुमच्याबद्दल अशी चर्चा ऐकायला येत आहे की रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आणि अर्थात तुम्ही आंबेडकरवादी असल्या कारणानं एक चर्चा आहे की विजयदादा गायकवाड रिपब्लिकन सेनेबरोबर काहीतरी गठबंधन किंवा युती करण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात कितपत खरं आहे? आता मी तुम्हाला याचं पूर्ण स्पष्टीकरण तर देऊ शकत नाही राजेश सर, पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो की आनंदराज आंबेडकर साहेबांशी आणि आमची एक चर्चा चालू आहे. कुठेतरी छोट्याशा विषयावरती आमची जी संघटनेची जी गठबंधन आहे ती थांबलेली आहे आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या, बसू आपण, याच्यावर नक्कीच मार्ग निघेल आणि आम्ही कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये एक सोबत होऊन तुम्हाला नक्कीच दिसू. या सगळ्या चर्चेच्या अंती मला एवढंच म्हणायचं आहे की ठाणे जिल्ह्याला येत्या काही काळामध्ये एक प्रामाणिक नेतृत्व लाभणार आहे विजयदादा गायकवाड यांच्या रूपानं आणि निश्चितच आम्ही भीम पॅन्थर आपल्या क्रांती वाहिनीच्या वतीनं त्यांच्या या उद्याच्या नेतृत्वाला आम्ही महामंगल सदिच्छा देतो आणि आपणा सर्वांना नम्र विनंती करतो, नम्र आवाहन करतो की नफरतखोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ द्या, ऊर्जा द्या, शक्ती द्या. त्यासाठी भीम पॅन्थर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.